A7 न्यूज मध्ये आपले स्वागत। श्री गुरु तेग बहादूर साहब जी यांच्या 350व्या शहीदी समागमाची सुरुवात महाराष्ट्रातून होत। महंत सुनील महाराज यांचे प्रतिपादन। श्री गुरु तेग बहादूर साहब जी यांच्या 350व्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होत असून संख्या नव्हे तर सुयोग्य नियोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पोहरागडचे महंत सुनीलजी महाराज यांनी केले। हिंद दी चादरच्या राज्यस्तरीय समन्वय समिती व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज, डॉक्टर आकाश राठोड, हरनाम सिंग चौहान, बाबूराव राठोड, ॲडव्होकेट संतोष राठोड, गणेश राठोड यांच्यासह जगदीश खुराना, जीत सिंग साहू, विकासेठ भाटिया, रत्नाम सिंग, MP राठोड, अशोक चौहान, नागोराव राठोड, दिलीप राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती। राष्ट्रीय धर्म जागरण समितीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते। महंत सुनीलजी महाराज यावेळी म्हणाले की देशात जल, स्त्री व धर्मासाठी अनेक लढाया झाल्या आहेत। श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांनी धर्मरक्षणासाठी आपले शीश अर्पण केले, मात्र धर्म परिवर्तन स्वीकारले नाही। त्यांच्या बलिदानामुळे धर्म स्वातंत्र्य व मानवी मूल्यांचे रक्षण झाले। 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिंद दी चादर कार्यक्रम पार पडला असून येत्या 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाबूराव राठोड यांनी यावेळी केले। बंजारा समाजाने आपल्या प्राणांची आहुती देऊन शीख समाजाचे धर्मरक्षण केले असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे गणेश राठोड यांनी सांगितले। या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतातील 4 अखंड तख्तांपैकी नांदेड येथील श्री हुजूर साहिब गुरु गोविंद सिंग तख्त हा एक महत्त्वाचा तख्त असल्याचे नमूद केले। हिंद दी चादर कार्यक्रमासाठी बस प्रवास, जेवण, वाहतूक, भोजन तसेच रथांच्या वाहतुकीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। हिंगोली जिल्ह्यातून शीख समुदायाचा एक व बंजारा समाजाचा एक असे एकूण 2 जनजागृती रथ 350व्या शहीदी समागमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात फिरणार आहेत। A7 न्यूज साठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।